माझे नाव चांदनी ठाकूरदास गोंगले. मी तालुका सावली, जिल्हा चंद्रपूरवरून आलेली आहे. कोणत्या पोस्टचा रिझल्ट आला? माझे सर IBPS CSA बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सिलेक्शन झाले. बेसिक क्वालिफिकेशन काय सांगते? सर माझं बीटेक झालंय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. फारच छान. एवढे गव्हर्नमेंट कॉलेजमधनं आपलं इंजिनिअरिंग झालेलं आहे, पण तरी तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये कसं आला? आधीपासूनच गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये जायचं होतं. मग त्याच्यावर मी सगळं अनालिसिस केलं, बाकी सगळ्या एक्झाम्स आणि बँकिंग. तर बँकिंग लवकर फास्ट प्रोसेस आणि मल्टिपल एक्झाम्स होतात, त्याच्यामुळे चान्सेस याच्यात जास्त वाढले. पण मग मी बँकिंग चूज केलं सर. पहिले सुद्धा आपण इव्हन बॅच ऑनलाईन केली होती आणि वापस आपण TITI मार्फत इथे आला. याच्यामध्ये काय फरक आपला जाणवला? सर मी एक ऑनलाईन बॅच केली होती, पण मग घरीच केली होती, मी रेकॉर्डेड बॅच नाही. पण मग तिथे मला घरी मी अभ्यास केला, पण मला असं एवढं वाटत नव्हतं की खूपच आपला अभ्यास होतोय आणि आपण महाराष्ट्रात भारतात स्टँड करतोय असं. मग मी इथे येण्याचा प्रयत्न केला. मग इथे मला भारती कडून शिवम सर अकॅडमी चूज केलं मी. तर मग इथे येऊन मला फायदा झाला आणि मग इथे ज्या बॅकग्राऊंड मध्ये इथे सराउंडिंग मिळाली ती मला घरी नसती मिळाली सर. शुभम सरांची, फतन मॅडमची किंवा सोनी सरांची भेट व्हायची आपली? नाही झालीच नाही. कधी व्हायची? सर ते ऑफलाईन प्रत्येक वीकली यायची, प्रत्येक फॉन्टला. कधी शुभम सर, फातिमा मॅम, यश सर दर हप्त्याला यायचे ते आणि आमच्याकडून काय काय डाऊट्स आहेत आमचे ते सगळे विचारून घ्यायचे आणि नंतर पुन्हा नेक्स्ट वीकला ते जर डाऊट क्लिअर झाला असेल तर त्यांना आम्ही सांगायचो की आमचे डाऊट क्लिअर आहे. मेंटरशिप वगैरे? हा सर, मी स्वामी सरांकडे सर मेंटरशिप घेतली. कसं काय अनुभव? सर त्यांनी खूप असं बेसिक पासून मला असं पर्सेंटेज आणि एकदम खूप भीती वाटायची. इंग्लिशचा पण खूप स्कोअर कमी यायचा. मग मी त्यांच्याकडे डेली असं रोज मॉक अनालिसिस केलं तर त्यांनी खूप सपोर्ट केला. असं पर्सेंटेज एकदम 50 पासून 90+ घेऊन गेलं. मग शुभम सर किंवा शुभम सर अकॅडमीसाठी एक शब्द आपल्याकडनं? अनमॅच. बरं, येणारी जी बॅच आहे यांच्यासाठी काही तुम्हाला मेसेज देऊ इच्छिता तुम्ही? हा सर, स्पर्धा परीक्षा म्हटलं की तुम्हाला अडथळा येणारच, कधी अपयश येणार, पण तुम्हाला त्याच्यावर समोर जावंच लागेल. असं कधी अपयश आलं तरी हारून नाही जावं. येणारच. तुम्हाला हार आली की तुम्हाला थोडं वाटणार, दुःख वाटणार, पण समोर दुसऱ्या एक्झाम्स असतात. मग आपण तो वेळ घालवू नाही शकत. मग त्याला आपल्याला कन्सिस्टन्सीच ठेवावं लागेल, पेशन्स. रोज एकच काम करून आपल्याला बोर होणारच. त्याच मॉक, तेच इंग्लिश, कॉन्टेलार, पण मग आपल्याला तेच करावं लागेल. त्याच्यामुळेच आपलं सिलेक्शन होणार. एखाद्या अपयशाबद्दल सांगा मामा तुमच्या. यशाबद्दल तर माहित पडलं आम्हाला, पण एक अपयश बी सांगा तुमचं. अपयश तर खूप आले सर. मागच्या वेळेस SBI मेन्स होती, तेव्हाच तब्येत खराब झाली होती. मग कदम सरांनी मला खूप सपोर्ट केला होता आणि मग परत आले मी, तब्येत चांगली झाली. मग पुन्हा असा नवीन जन्म झाल्यासारखं वाटलं आणि नंतर एकदम 90% एकदम भारी अभ्यास केला होता सर. मग 6-7 महिन्यात सिलेक्शन घेतलं. छान, फार छान. थँक्यू बार्टी, तुम्ही दिलेल्या स्टायपंडमुळे माझं इथे येणं शक्य झालं आणि थँक्यू शुभम सर अकॅडमी, तुमच्या सपोर्टमुळे माझं सिलेक्शन झालं.